मुंबई शहर का जवाब नहीं। इतने सारे लोगों में बट जाती है पर कमी नहीं होती। मुंबई सबको अपनी बाहों में भर लेती है। हॅलो गायज, वेलकम टू द मरीन ड्राईव्ह पार्ट 2। तर तुम्ही आधीचा पार्ट बघितलाच असेल. त्यात आम्हाला प्रोटेस्टमुळे थोडं टॅक्सी मिळायला प्रॉब्लेम गेलेला, पण आम्हाला फायनली टॅक्सी मिळालीच नाही. तर आम्ही किट्टूला पायी पायी घेतलं आणि बघा त्याला झोप पण येतं आहे, खूप जास्त टायर्ड दिसतं आहे. आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता CST वरून पायी पायी आलो आहे मरीन ड्राईव्हपर्यंत. तुम्ही बघू शकता इथे ना बर्गर किंगचं होतं, बट बंटी बोलला थोड्या वेळाने आपण बघू. पॉज फॉर अ सेकेंड. अगर बॉम्बे की सिर्फ एक जगह मुझे दिखा सकते हो, वो भी आज रात, तो कहाँ ले जाओगे? मरीन ड्राईव्ह, हिअर इज द रिअल ट्रूथ. सध्या 4 वाजलेत आणि थोड्या वेळाने सनसेटचा टाइम होईल. अरे किट्टू झोपला, पण बघा किती टायर्ड झालाय. तर फायनल त्याला घेऊनच मी बसली आणि तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय. आणि इकडे क्लिनिंग पण सुरू आहे. आणि इथे बाजूला एक कपल बसलेलं होतं, तर ते मस्त गप्पा मारत होते. मग आम्ही थोडं साईडनी येऊन बसलो. इकडे एक काका होते, तर त्या साईडनी बसलो आम्ही. कारण म्हटलं कशाला उगाच दिसतं. भारी फील होतं ना इथे बसून. वाव, प्रेम असावं तर असं समुद्रासारखं अथांग. ले एक दिन आप फ्रॉम यस बॉस. यू नीड टू नो दिस. मरीन ड्राईव्ह एवढं फेमस का बरं आहे? तर मरीन ड्राईव्ह हा ब्युटिफुल व्ह्यूसाठी तर ओळखला जातोच, कारण सनसेटच्या टाईमला इव्हिनिंगला इथे खूप गर्दी होते आणि आजूबाजूला लाईट्स वगैरे लागतात, सुंदर अशा बिल्डिंग्स दिसतात आणि वरून स्ट्रीट लाईट्स लागतात, त्यामुळे दिसायला खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो. तर मेन म्हणजे मरीन ड्राईव्हचा नजारा जर तुम्हाला बघायचा असेल ना, तर तुम्ही नक्की रात्री यायला पाहिजे किंवा सनसेटच्या टाईमला इव्हिनिंगला 6 नंतर पण तुम्ही येऊ शकता. ही सुंदरता बघायला लोक दुरून दुरून येतात, कारण सुकून म्हणजे मरीन ड्राईव्ह. बरं झालं किट्टू पण लवकर उठला आणि आता तो फ्रेश होतोय, थोडा पाणी वगैरे पिईल आणि मग मस्त मस्ती करायला लागेल. नाही सध्या तो थोडा झोपेत आहे, पण आता बघतोय मस्त समुद्राच्या लाटांचा आवाज तो ऑब्झर्व करतोय. त्याला वाटतंय कशाचा आवाज येत आहे, एवढं मोठं पाणी. कसं बघतोय टक लावून. मान्सून सीझन मध्ये इथे बसायला छान वाटतंय. आणि आता किट्टूच्या मामाने पण त्याला घेतलं, मस्त थोडं झोप उडवत आहे त्याची. आणि छान बघतोय तो, बघा समुद्राच्या लाटांना मस्त. सी फेसिंग एरिया बघायला ना लाखो लोकांची गर्दी होते. तर गाईज, मुंबईची सर्वात सुकूनवाली जागा जर तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल ना, तर ती हीच आहे. कारण इथे तुम्ही मस्त शांत बसून एन्जॉय करू शकता. तुमच्या फॅमिलीसोबत पण तुम्ही येऊ शकता. आणि सर आता फायनली किट्टू खाली उतरलाय, इकडल्या साईडनी घेतलं त्याला. म्हटलं आणखी तिकडे मस्ती करेल, त्याच्यापेक्षा इकडे बरं आहे. आता याची झोप झाली आहे. आता हा खूप एनर्जेटिक झालाय आणि फ्रेश दिसतोय. आता हा मस्ती करायसाठी रेडी आहे. आता काय नवीन उपक्रम करतो देव जाणे. इथे आमच्या मागे ट्रायडेंट आणि ओबेरॉय हॉटेल म्हणून आहे, ते पण खूप फेमस आहे, जसं ताज हॉटेल आहे तसं. आणि तुम्हाला माहिती आहे का, मरीन ड्राईव्हचा कर्व डिझाईन असा आहे, जो रात्री जर स्ट्रीट लाईटमध्ये बघितला तर कर्व तो आहे ना, तो राणीच्या हारासारखा दिसतो. किती सुंदर दिसत असेल ना. तर चला आता आम्हाला भूक लागली आहे. तर आता किट्टू झालाय रेडी मस्ती करायला. किती मिस करणार आहे बाबाला. बाबा ऑफिसला गेले. नुसता बाबा बाबा बाबा. किट्टू से सबस्क्राईब टू माय चॅनल. तर आम्ही आता इथून मरीन ड्राईव्ह पासूनच आम्ही टॅक्सी केली आहे. आता आम्ही जातोय CST ला. चलो. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आणि मला खूप जास्त भूक लागली आहे आणि इथे ट्रॅफिकची तर रुको जरा, सबर करो.
खरं सांगायचं म्हणजे मुंबईमध्ये माझा वेळ कसा निघून जातो कळतच नाही. कारण वॉक करत करत असे छान छान व्ह्यू दिसतात ना की दिवस असाच संपून जातो आणि रात्र कधी होते समजतच नाही. तसं पण सगळे म्हणतातच मुंबई शहर केव्हाच झोपत नाही आणि मी ते बघितलं आहे. कारण रात्री 12 वाजता पण तिथे तेवढीच गर्दी असते जेवढी डे टाईमला असते. आणि आम्ही आता फायनली आलो आहे CST स्टॉपला आणि बंटी आम्हाला आता कुठेतरी नेणार आहे काहीतरी नवीन खायला. तर आता आम्ही आलो आहे मोहम्मद अली रोडला. इथे बंटी बोलतोय की इथे खूप फेमस असा ज्यूस शॉप आहे पप्पू ज्यूसवाला म्हणून. तिथे कोकोनटचा आणि मँगो ज्यूस पण मिळतो बोलतं. ओ तर हे आहे हे शॉप पप्पू ज्यूसवाला. सही है. आता मान्सून सीझन आहे तर आपण कोकोनटचंच घेऊया. ठीक है. तर आम्ही आता एक कोकोनटचा घेतो. मस्त क्रीम टाकतंय आणि कोकोनटचा ज्यूस टाकलाय आणि मस्त ड्रायफ्रूट्स टाकतात काजू बदाम आणि सिग्नेचर स्टाईलने मस्त क्रीमने सजवत आहेत वरून. भारी दिसतंय. आता टेस्ट करून बघूया. हे तुम्ही बाउलमध्ये पण घेऊ शकता बोलत आहेत ते आणि कोकोनटमध्ये पण घेऊ शकता. आता कोकोनट ज्यूस आहे म्हणून त्यांनी त्यात दिलं आहे. एक नंबर आणि क्रीमी टेक्स्चर आहे खूप भारी. तर चला आता खूप लेट झालं आहे रात्र झाली आहे चलो घर. तर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. ओके बाय टेक केअर.